बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा माधव बरवा बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण जावे मनवुनी शरण जावे मनवुनी शरण जावे जावे मनवुनी शरण जावे जावे मनवुनी शरण जावे मनवुनी शरण जावे जावे मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी
कष्ट केलंय आणि कष्ट करून आल्यानंतर गारव्याला येऊन बसल्यानंतर वाटतंय की आता फार या पोटाला भूक लागली, काहीतरी खावं. खायला घेतलंय मस्तपैकी मटकीची आमटी, बाजरीची भाकरी घेतली आणि मूठ भरून लोणचं घेतलंय. किती घेतलं? मूठ भरून लोणचं घेतलं. खाचाल का? नाही खाणार ना? मग किती लोणचं घ्यावं? एक फोड, फार तर 2 फोडी. हा, आणि तेवढं लोणचं खाल्ल्यानंतर तुम्ही 1ची 1.5 भाकरी कधी खाता तुम्हाला समजतं का? नाही समजत. सहज जाती अगदी. 1 फोड लोणच्याची घेतली. तसं या लोणच्याच्या फोडीसारखं माझ्या या महाराज मंडळीचं काम. ऐका, सगळ्यांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. खूप गोड असं गायन. तटबंदी पार करून जाणाऱ्या लढणाऱ्याला लढायची भीती नसते, पण तटबंदी पार करून जायच्या अगोदर जो बेस लागतो तो महत्वाचा आहे. आणि या सर्वांनी खूप गोड अशी साथ मला दिलेली आहे. त्याचबरोबर सिस्टीमवाले दादा, माझा आवाज कसा का असे ना, जाडा भरडा असेल ना, सूर ना तल, लय ना ताल, काही नसू द्या, पण 4 पट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत त्या सिस्टीमवाल्या दादांच्याही गोड चरणांचं दर्शन घेते. त्याचबरोबर CMK मराठी चॅनलवाले दादा, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. श्रोते मंडळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही सर्वांनी मला साथ दिली तर सुरुवातीला तुम्हाला वाटेल की आता लाईट पण जाते, पण तेवढ्या प्रतीच आपण सर्वजण मिळून कीर्तनात रंग आणू शकतो. आणि हा ज्यावेळी नादब्रह्म, स्वरब्रह्म आणि शब्दब्रह्म येईल त्यावेळी इथं परब्रह्म साकार झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला थोडक्यात परिहार म्हणून मी एवढंच सांगायचं होतं मला. आता आपण अभंगाच्या चिंतनाकडे वळणार आहोत. प्रथम पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होते, लीन होते. सकल संत मांदी आईंच्या चरणावरती नतमस्तक होते. माझे आई वडील असतील, माझे गुरुवरी असतील, सर्वांना पुन्हा एकदा साष्टांग नमन करते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल बघा, अभंगाच्या माध्यमातून संत तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतायत. आता उपदेश हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. उपदेश कोणी कोणाला करावा, जरा पटपट बोला, आपल्याकडे वेळेचं गणित खूपच कमी आहे. उपदेश कोणी कोणाला करावा? मोठ्याने लहानांना का लहानाने मोठ्यांना? मोठ्याने लहानांना करावा. बर, उपदेश मोठ्याने लहानांना करावा, पण ज्याच्याकडे 5 मजली इमारत आहे, करोडो रुपये आहेत, खूप काही ऐश्वर्य संपत्ती आहे, त्यानं उपदेश करावा? नाही. उपदेश कोणी करावा? ज्याला ज्ञान, ज्याला वैराग्य, जो वयाने मोठा आहे, जो तपश्चर्याने मोठा आहे, असा कोण असतो? मोठा असतो. आणि त्यानं उपदेश केला तर चालतो. मग तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतायत, पण आपल्यापैकी काही साधक म्हणतायत की तुकोबाराय एवढे मोठे होते का ते आपल्याला उपदेश करताय, अशी शंका घेतायत. तुकोबाराय मोठे होते का नाही हे तरी मी तुम्हाला अभंगाच्या माध्यमातून अगदी सहजरित्या पटवून देणारच आहे. पण त्या अगोदर ऐका, मोठेपणा 2 प्रकारचा असतो. मायबाप, आपल्या संसारी जीवनातला मोठेपणा वेगळा आणि परमार्थातला मोठेपणा वेगळा. आपल्याला वाटतं खूप सन्मान, मान सन्मान दिला म्हणजे आपण मोठे झालो का मोठे? नाही. तर मोठेपणा 2 प्रकारचा असतो. एक संसिद्धिक मोठेपणा, वेदशास्त्राच्या भाषेत त्याला कायमस्वरूपीचा मोठेपणा म्हणायचं. आणि जो नैमित्तिक मोठेपणा तो तात्पुरता मोठेपणा आहे. मग तुमच्या आमच्याकडे जो मोठेपणा आहे तो कसला आहे? तात्पुरता आहे. बरोबर आहे. बोला बाबा, बोलल्याशिवाय आपल्याला त्या प्रश्नाचं गणित कळत नाही. तात्पुरता मोठेपणा आहे. तुम्ही म्हणाल कसं काय महाराज, आम्ही एवढा आल्यापासून जाईपर्यंत धड पडेपर्यंत धडपडतोय. किती? धड पडेपर्यंत धडपडतोय, तरी आम्हाला तो मोठेपणा नाही. ऐका महिला मंडळ, बोला आता. तुम्ही पेंगायचं नाही. जर तुम्ही झोपला तर मी तुम्हाला तिथं येऊन जागा करेन बरं का. तर कुणीही कीर्तनात पेंगायचं नाही. तर जानेवारी महिन्यात कोणता सण येतो? संक्रांत. अगदी बरोबर आहे. महिलांचा सण संक्रांत हा सण जानेवारी महिन्यामध्ये येतो. त्यावेळी आपण काय करतो? 4 दिवस काय घाई चाललेली असते? घरी काय घेऊन यायचं? संक्रांती. वाण घेऊन येतो का नाही आपण? बर, ते वाण घेऊन आल्यानंतर आपण ते वाण कुठे ठेवतो? देवाऱ्यावर ठेवतो. बरोबर आजी? आता हे वाण देवाऱ्यावरती ठेवल्यानंतर आपण उद्या सण असल्यानंतर आज त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे वाण घालतो की नाही? वाटाण्याच्या शेंगा असतील, हरभरा असेल, ऊस असेल, म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे वाण आपण त्याच्यामध्ये घालतो.
या संक्रांतींना आज देवाऱ्यावरती ठेवलं जातं. उद्या सण असतो. उद्या आपण सकाळी उठून स्नान आवरून छान मस्तपैकी गरबी अन्न शिजवतो, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करतो. पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर 11 वाजता सगळं आवरल्यानंतर आपण कुठं जातो? गावात जातो. 11 ते 12 आपण आता गावात जात नाही. 11 ते 12 सेल्फीसाठी टाइम द्यावा लागतो, हो की नाही? सेल्फीसाठी 11 ते 12 टाइम द्यावा लागतो. आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर अगोदर आपल्या घरातल्या संक्रांतीला आपण ओवसतो आणि नंतर मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर सर्व देवांना आपण ओवसतो. ववसून झाल्यानंतर आपण बाहेर येतो. सगळ्या महिला एकत्र जमा होतो आणि तिथं आल्यानंतर सीताचा ववसा, रामाचा ववसा, जलमजुगी ववसा, अशा पद्धतीनं आपण काय करतो? एकमेकींना भांगामध्ये आपण ओवसतो आणि आशीर्वाद देत असतो. आणि ते झाल्यानंतर तिथलं ववसणं झाल्यानंतर आपण घरी येतो. पण 4-5 जणींना घरी घेऊन येतो. कशासाठी येतो? विडे घ्यायसाठी येतो. आणि ते विडे आपण घरी आल्यानंतर घेतो. विडे घेऊन होतात, सगळं काही होतं. संध्याकाळी झोपायला जायच्या वेळी आपली घरातली वृद्ध व्यक्ती, आजी, सासू असेल, आपली आई असेल, आपल्याला सांगते की झोपायला जायच्या अगोदर संक्रांती झाकून ठेव. सांगते की नाही आजी? का बर? उद्या काय आहे? किंक्रात आहे. किंक्रात आहे उद्या. आणि उद्या संक्रांतीचं तोंड पाहायचं नाही. ज्या संक्रांतीला काल तुम्ही देवाऱ्यावरती ठेवली, त्या संक्रांतीला आज तिचं तोंड झाकून ठेवलं. आहे का आपल्याकडे मोठेपणा? आहे का मोठेपणा? अजिबात नाही मोठेपणा. हा तात्पुरता मोठेपणा आहे. किंवा आता पुरुष मंडळी म्हणतील महिलाकडेच बघून कीर्तन आहे काय आजचं? असं काही नाही बरं का. तुमच्यासाठी सुद्धा तात्पुरता मोठेपणा असतो ना. बैलपोळ्याचा सण असतो. तुमच्याकडे बेंदूर नसतो, पोळा असतोय ना, बैलपोळा असतो इकडं. बैलपोळ्याच्या सणा दिवशी आपण काय करतो? बैलाला सांगा ना. त्याला धुतो आपण, त्याला धुतो. त्याचबरोबर त्याला छान सजवतो. वेगवेगळं प्रत्येक जण प्रत्येकाच्या इच्छेनुसार रंग वापरून तो काय करतात? त्या बैलाला सजवलं जातं. आम्ही तर खूप आनंद घेतला बरं का लहानपणी या गोष्टींचा. आरतीचं पाठीमागचं डिझाईनच असतं का नाही, ते कलर मध्ये उठवायचं आणि बैलाच्या पाठीवरती उठवायचं. असं बैलाला छान तयार करतो. फार काही सांगत बसत नाही. पण त्याला मोहरकी असेल, कंडा असेल, व्यसन असेल. आता बैल राहिलीच नाही, त्यामुळे वर्णन करताना आपण करू का नको हा प्रश्न पडतो. कारण समजलं तर पाहिजे पुढच्याला. तर अशा पद्धतीने आपण चाळ असेल गळ्यात घालतो, शेंब्या घालतो शिंगांना. आणि हा बैल तयार करून वाजत गाजत कुठं घेऊन जातो? गावात घेऊन जातो. गावातल्या मंदिरामध्ये त्या बैलाला पाया पडवलं जातं आणि पुन्हा आपण आपल्या घरी आणतो. आणि जाताना अजून एक गोष्ट, माता भगिनींनो, बैलाला नैवेद्य कोण घेऊन जातं त्या दिवशी? आपण जातो की नाही? हा, आपला मान आहे त्या दिवशी की घरातली महिला असेल तिला देवाला बैलाला नैवेद्य द्यायला लावायचा म्हणून. बर, हा बैल घरी आल्यानंतर ज्यावेळी बांधला जातो, झालं संध्याकाळपर्यंत त्याला खूप छान सजवलं जातं. पोळीचा नैवेद्य चारला जातो. पण एकदा का बेंदूर सण संपला, संध्याकाळी बैल घरी आला की उद्यापासून मालक, बैल, कडबा, कुट्टी याच्या व्यतिरिक्त दुसरं त्या बैलाला काहीही नाही. किती दिवस मोठेपणा होता बैलाचा? एकच दिवस. वर्षातून एकच दिवस मोठेपणा होता. हा तात्पुरता मोठेपणा आहे महाराज. नवरदेव सुद्धा असू द्या हो, नवरदेवाचा मोठेपणा किती दिवस? 4च दिवस करवले उड्या मारते. दादा तुझे सॉक्स मी ठेवलेत, दादा तुझं हे मी ठेवलंय, तू मलाच मागायचं, माझ्याकडेच यायचं. 4 दिवस. एकदा का 4 दिवस झाले, नवरदेव सगळे जेवायला वगैरे त्याला किती आदरानं बोलवतात. आणि सगळं झाल्यानंतर एखाद्या करवलीला विचारा बरं जाऊन की काय ग गेली नाहीस, लय लग्नात मिरवत होतीस. करवली काय म्हणते माहितीये? अगं जाऊ दे, मरू दे, तिकडं पडला असेल पिऊन कुठं तरी. किती दिवस मोठेपणा होता? फक्त 4 दिवस. फार तर हा तात्पुरता मोठेपणा झाला. ऐका, तुकोबारायांचा मोठेपणा आपल्याला पाहायचाय का? तर आपल्या तुमच्या आमच्यातल्यानी शंका काढली, तुकोबाराय मोठे होते का? नक्कीच तुकोबाराय मोठे होते. मला सांगा, जो मोठेपणा देश परत्वे, काल परत्वे, व्यक्ती परत्वे कमी होत नाही, तो मोठेपणा कायमस्वरूपीच असतो. मग असा मोठेपणा तुकोबारायांच्याकडे होता का हो? होता. ऐका, का मी असं तुम्हाला का विचारते? गावचा सरपंच आहे, किती वर्ष? 5 वर्ष. फार प्रेम आहे तुमचं त्याच्यावर तर 10 वर्ष. लयच अति म्हणजे चांगलंच कार्य केलंय त्या लोकांनी तर 15 वर्ष फार तर आपण त्याला संधी देऊ. पण त्या 15 वर्षानंतर पुन्हा कुणी त्याला निवडून देऊ शकत नाही. होतोय का नाही मोठेपणा कमी? तसं तुकोबाराय असतील
जर काल परत्वे विचार केला तर 3 काळ आहेत. कोणते कोणते? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. मला सांगा, भूत म्हणजे घडून गेलेला, वर्तमान म्हणजे चालू आहे आणि भविष्य म्हणजे येणारा काळ आहे. ऐका, अगदी 700 वर्षापासून चालत आलेली ज्ञानेश्वरीची परंपरा, अनेक ठिकाणी पारायण होतात, अनेक ठिकाणी अखंड हरिनाम सप्ते होतात. त्यामध्ये जी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचलेला आहे 700 वर्षापासून, ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मरूपा, ही जी ओवी आहे, पहिली ओवी पहिलीच आहे का? तिचा क्रम बदलला हो? नाही बदलला. एवढ्या दिवसापासून चालत आलेली परंपरा जशीच्या तशी. तुकोबरा यांच्या गाथा घ्या. मी आज सेवेकरता निवडलेला अभंग असेल, म्हणून शरण जावे, त्या काळी तोच अभंग होता, आज ही तोच अभंग आहे, उद्याही तोच अभंग राहणार आहे. अरे आम्ही नव्हतो त्यावेळी ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा तीच होती, आम्ही आहे आज ही ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा तीच आहे आणि आम्ही उद्या नसणार आहोत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. हे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. हे साधू थोर जाना कलियुगे. साधू थोर जाना, जाना कलियुगे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. किती वेळा म्हटलंय साधू थोर जाना? 3 वेळा. आणि कलियुगात सुद्धा साधू थोरच जाना. अरे प्रभू रामचंद्रांच्या काळात साधू थोरच होते, द्वापार युगामध्ये कृष्णाच्या काळात सुद्धा साधू थोरच होते, सतयुगात सुद्धा साधू थोर होते आणि आज कलियुगामध्ये सुद्धा साधू कसे आहेत? थोरच आहे. त्यांचं महात्म्य कुठेही कमी झालेलं नाही. म्हणून वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ याचा जर विचार करायला गेलो तर साधू थोरच आहे. काल परत्वे यांचं महत्व कमी होत नाही. आता ऐका, देश परत्वे. मला सांगा, तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, देहो आळंदीतच त्यांना महत्व आहे का पुण्यात सुद्धा आहे? बोला जरा. पुण्यात सुद्धा आहे. पुण्यातच आहे का पूर्ण भारतभर आहे? भारतातच आहे का दुसऱ्या देशात सुद्धा आहे? अगदी बरोबर आहे, दुसऱ्या देशातच नाही, या ब्रह्मांडात. उभारिला ध्वज, उभारिला ध्वज, उभारिला ध्वज तेही लोकावरी. उभारिला ध्वज, उभारिला ध्वज, उभारिला ध्वज तेही लोकावरी.
ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा किंवा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा या ही भूमंडळा कीर्ती माझी. खरं तर तुकोबरायांचा वैकुंठातच नाही इथंही सोहळा आहे. असे तुकोबरा यांनी ज्ञानेश्वर महाराज यांचा विचार केला तर व्यक्ती परत्वे कुणीही व्यक्ती येऊन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. अगदी हे आपल्या कलियुगातले संत उभे राहिलेले आहेत ना. इथं एखादा मोठा आमदार येऊ द्या आणि तिथं उभा राहू द्या, ती शोभा नाही तिथं त्यांना. नाही एक दिवस येऊन हा मोठेपणा घेऊ शकत नाही कोणी यांच्या बरोबर राहून उभं. तर हे आज कलियुगातले संत सुद्धा कसे आहेत आपल्यासाठी थोरच आहेत. हा झाला कायमस्वरूपीचा मोठेपणा. तात्पुरता आपला तुमचा आमचा तुम्हाला समजला होता संक्रांतीचा बैलाचा. आता हा कायमस्वरूपीचा झाला तुकोबारायांचा ज्ञानोबारायांचा. मग तुकाराम महाराज आपणाला हा उपदेश करतायत आणि म्हणून तर ते तुम्हा आम्हाला समजावं म्हणून शरणागतीची चतुसूत्री काय आहे ते सांगण्यासाठी तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सविस्तर विवेचन करतात. विठ्ठल विठ्ठल बघा शरणागतीची चतुसूत्री सांगत असताना विचार केला तर चतुसूत्री म्हणजे 4 प्रकारची. शरण कोणी जावं, शरण कोणाला जावं, शरण कसं जावं आणि शरण का जावं. हे 4 प्रकारची चतुसूत्री तुकोबारा यांनी तुम्हा आम्हाला सांगितली. शरण कोणी जावं ऐका. ज्याला दुःख आहे, ज्याला भय आहे, ज्याला चिंता आहे आणि ज्याला मरणाची भीती आहे त्यानं शरण जावं. मग असा कोण आहे? भय दुःख चिंता असा कोण आहे? माणूस. अगदीच बरोबर आहे. माणूस त्याला जीव म्हणायचं. हे मनुष्यरूपी देह भाड्यानं दिलेलं घर आहे आपल्याला. पण जीव हा सगळ्यांचा कसा आहे सारखा आहे. हा माणूस म्हणजे जीव. मग शरण जीवानं जायचंय. कोणी जायचंय का तर तो दुःखी आहे, तो कष्टी आहे, त्याला मरणाची भीती आहे. या सर्व गोष्टी आहेत म्हणून जीवानं शरण जायचंय. तुमच्या कोंडबावी गावामध्ये एखादा माणूस आहे का की त्याला पूर्ण सुख आहे दुःखच नाही असा आहे का कोणी? नाही. असेल तर मला सांगा. मला इथं कीर्तन करायची गरजच नाही. मी जाऊन त्यांचं दर्शन घेते सुखेत म्हटल्यानंतर आणि तशीच निघते. तर या जगात कुणीही सुखी नाही. ज्ञानेश्वरीमध्ये गोड ओवी आलेले आहे बघा. 2 मित्र जर एकमेकांना भेटले ऐका. 2 मित्र जर एकमेकांना भेटले तर म्हणतात का सावळे सगुण रूप तुझे सुंदर ते ध्यान उभा विटेवरी म्हणतात का? काय सांगतात व मित्र एकमेकांना? काय सांगतात? माझा संसार असा, एवढं घर बांधायचं होतं पण पैसेच नाही आलं. या पद्धतीनं काही ना काहीतरी कारण एकमेकांना म्हणजे दोघं संसाराच्या गप्पा मारत असतात. ज्ञानोबाराय खूप गोड वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. राणी दुखिया दुखी भेटले का वांज फुले फुलले झाड जैसे आहे की नाही. ना तरी सरोवर आटले राणी दुखिया दुखी भेटले का वांज फुले फुलले झाड जैसे. अरे किती मोठा वृक्ष असू द्या फक्त फुलकळ्यांनी भरला आणि त्याला फळ येणार नाही उपयोग आहे नाही ना. तसं रानात 2 दुःखी भेटले तर काय सांगणार आहेत संसाराविषयी. मग त्याच्यातून मला तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचंय ज्ञानोबारायांना. म्हणून सांगतायत काय शरणागतीची चतुसूत्री जीवानं शरण जायचंय. मग का तर तो दुःखी आहे. मग त्याच्यात स्त्री असू द्या पुरुष असू द्या सुशिक्षित असू द्या अशिक्षित असू द्या कोणीही असू द्या पण त्याला दुःख हे ठरलेलं आहे महाराज. असं नाही की खूप पैसा आहे म्हणून दुःख नाही. अरे ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला झोपेसाठी गोळी घ्यावीच लागतीये. खरं तर तोंडातली साखर उतरली आणि शरीरात आली त्यामुळं गोळी घ्यावी लागते. माणसाचं गोडपणा सुद्धा कमी झाला. आजकाल कोण कुणाला गोड बोलत नाही. सगळे अगदी तालातच बोलत असतात. मीच माझ्या ठिकाणी माझा राजा माझी राणी या पद्धतीनं. तर कशा पद्धतीनं अशिक्षित असो सुशिक्षित असो प्रत्येकाला दुःख आहे. स्त्री असो पुरुष असो. आमच्या माता भगिनींना तर खूप मोठं दुःख हो की नाही आहे की नाही सांगा. आहे. मला आहे तुम्हाला आहे. ऐका संसाराचं एवढं मोठं दुःख आपण या डोक्यावरती घेऊन बसलोय ना ते आपल्याला काढायचं आहे. मावल्यांनो तुम्ही एखाद्याला उष्ण पीठ देता का? उष्ण पीठ देता? आम्ही उष्ण पीठ देतो पण आम्ही कसं देतो माहितीये का? अशी वाटी घेतो डब्यात घालतो आणि दाबून दाबून पीठ भरतो आणि देतो. तुम्ही कसं देता हो? उपनता. कणाला कण सुद्धा चिकटला नाही पाहिजे. कशाचं लक्ष नाही संसाराचं आहे का नाही. संसारानं आपल्याला काय शिकवलं? हे शिकवलं का? नाही. अहो माझी माता भगिनी एखादी सगळ्या तशा नसत्यात. दोघं नवरा बायको बोलत असू द्या समोर ना एखादा व्यक्ती येऊ द्या
तर तो आल्यानंतर ती काय म्हणते माहितीये का आपल्या नवऱ्याला, बघा ते पुढून आलेत बरं का, गाडी न्यायला आले असतील. काय न्यायला आले असतील? गाडी न्यायला आले असतील. मग तो म्हणतो, अगं असू दे ग, हाय त्याची परिस्थिती, जरा आणून देईल परत. तसं नाही व माझं काय म्हणणं, पण मी काय म्हणते, येताना आठवणीनं सांगा तेल टाकून आणा म्हणून. काय सांगते? येताना आठवणीनं सांगा तेल टाकून आणा. कुणी शिकवलं हो आपल्याला हे? संसारानं शिकवलं ना. मग या संसाराच्या गाभाऱ्यातून आपल्याला बाहेर यायचंय महाराज. कशातून? संसाराच्या दुःखातून आपल्याला बाहेर यायचंय, पटकन बाहेर यायचंय. किती वर्ष आपण जगणार आहोत? सगळ्यांना किती आयुष्य आहे? 100 वर्ष. पण 100 पर्यंत आता कुणी जातंय का? नाही. 60, 65, 70 ठीक आहे, त्याच्यातलं पण आता निघून गेलंय बऱ्याच जणांचं. कोणाचं तर 60-60 वर्ष निघून गेलंय. काय थोडंफार उरलं असेल त्याच्यात तर देवाकडे जाऊ का नाही? हा, आपण अशा वेळेस जातो देवाकडे की एखाद्याला म्हणलं का नाही, दात नसणाऱ्या म्हाताऱ्या माणसाला, भजन म्हणा दादा तुम्ही. आपण म्हणतो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ते आजोबा म्हणतात किंवा आजी असतील, बिगर दात असणाऱ्या आजी काय म्हणतात माहिती आहे? आले लांब 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 आले 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 कुठनं आले कुठनं आले आले. बघा या पद्धती, म्हणजे दात नसल्यावर तो भजन तरी करायला येतंय का हो आपल्याला? तोंडात जर दात नसेल तर. आणि त्यावेळी आपण भजनाला जातोय. महाराज लवकर सुरुवात करा. अरे एवढं दुःखमय हे तुमचं जे जन्म मरणाचं नातं आहे, आगमापासून निगमापर्यंत. जन्माला येताना आपण देवाकडे खूप विनंती केली, हे देवा, अरे मला या उदरातून बाहेर पडण्यासाठी एक वेळ करी या दुःखावे करी, एक वेळ करी या दुःखावे करी. दुरितांचे जाळे उगवूनी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. असे आपण देवाला काय करतोय? विनंती करतोय, याच्यातून मला मोकळे कर. म्हणून शरण कोणी जावं? जीवानं जावं. ऐका, शरण जीवानं जावं. पण शरण कोणाला शरण जावं? शरण जीवानं कोणाला जावं? देवाला. पण ऐका, जीवानं जीवाला, जीवानं जडाला, का जीवानं देवाला जावं? जीवानं जीवाला गेलं तर काय होईल? नाही चालणार. आज दुसरा दुःख आहे आणि आपल्याला जर त्याला मदत करायची, चालेल? नाही चालणार. ऐका, सांगते, जीवानं जीवाला शरण जाण्यासाठी दुसरा जीव, मी तुम्हाला पहिल्याच चरणामध्ये सांगितलं की जीव तुम्ही आणि मी दोघेही दुःखी आहेत का नाही? प्रत्येकाला मरणाची भीती आहे, प्रत्येकाला दुःख आहे. मग तुम्ही मी दोघेही दुःखी आहोत. मग जीवानं जीवाला जर शरण गेलं तर काय फायदा होईल का? नाही. तिथं कोणी सुखी नाही. तुम्हाला साध्या भाषेत सांगते, जर समजा एखादा पोहायला गेला आणि जर पोहायला उडी टाकल्यानंतर त्याला पोहताच येईना, तर वरती तो कसा पाहिजे हो? पोहणारा पाहिजे का नाही? जर पोहणारा असेल तर तो खालच्याला वाचवेल. आणि जर एखादा झोपलेला आहे आणि त्याला जागा करायचा आहे झोपेतून, तर शेजारी असणारा कसा पाहिजे?
जागा पाहिजे, पाहिजे की नाही? जर जागा असेल तर झोपलेल्याला जाग करेल. जसं बुडणाऱ्याला पोहणारा वाचवेल, जसं झोपलेल्याला जागा असलेला जाग करेल, तसं जर दुःखमय संसारात आपण दोघेही दुःखी आहोत तर आपण एकमेकांना सुखी करू शकत नाही. म्हणून शरण कोणी जावं? जीवानं जावं. शरण जीवानं जीवाला जावं का? नाही जावं. आणि जड म्हणजे ज्याच्यात चेतना नाही, जीव नाही, म्हणजे दगड. मग त्या दगडाला शरण जाऊन चालेल का? नाही. जर आपण त्या दगडावरती गेलो आणि डोकं जरी आपटलं आणि सांगितलं की माझं असं असं दुःख आहे, तेवढं तू ऐकून घे, घेईल का ऐकून? रक्तबंबाळ झाला तरी दगड ऐकून घेणार नाही. त्यामुळे जीवानं कुणाला शरण जाऊ नये? जीवानं जीवाला जाऊ नये, जीवानं जडाला जाऊ नये. ऐका, जीवानं देवाला शरण जावं का? नक्कीच जीवानं देवाला शरण जावं. पण देव 33 कोटी प्रकार आहेत देवाचे, तुम्हाला माहिती आहेत का? सगळे म्हणतात म्हणून तुम्ही हो म्हणता, हो की नाही? 33 कोटी देव आहेत, 33 कोटी देव आहेत. कोटी या शब्दाचा अर्थ होतो प्रकार. प्रकार 33 प्रकारचे. मग त्यामध्ये 12 आदित्य अवतार आहेत, 11 रुद्र अवतार आहेत, 8 वसु अवतार आहेत आणि 2 अश्विन कुमार. असे एकूण 33 कोटी देव. पण या सगळ्यांना आपण सोडून देतो. आपलं कसं गणित झालंय माहित आहे का? एखाद्या देवळात जायचं, नवस करायचा, तो जर पूर्ण नाही झाला तर देवच अक्का बदलून टाकायचा, दुसऱ्या देवाकडे उद्या निघाला. तर ही जे देव आपल्याला आहेत त्याचा आपण विचार करत नाही. मग त्याच्यात आम्ही पुन्हा प्रकार पाडले. केलेले देव, झालेले देव, असलेले देव. ऐका आता 3 प्रकार. केलेले देव, मारुतीरायांना आपण शेंदूर लावतो की नाही? दरवर्षी शेंदूर राहिल्यानंतर थोडाफार शेंदूर शिल्लक राहिला की आपण आपल्या बांधावरती किंवा रस्त्याच्या कडेला कुठं तर दगडावरती नेऊन तो शेंदूर लावतो. आणि तिथं कोणता देव करतो बाबा? मसोबा करतो. करतो का नाही? खरं बोलायचं, हा म्हणजे मसोबा करतो आपण, त्या देवाचा मसोबा करतो. मग त्याला नारळ, म्हणजे ज्या पद्धतीनं कोणी सांगितलं आपल्याला, देव ऋषी जसं सांगेल तसं आपण करतो. 2 पायाचं द्या, 4 पायाचं द्या आणि तुमचं बरं होईल असं सांगतो. देणारा आपल्यातलाच असतो. 2 पायाचं 4 पायाचं तिथं ठेवून येतो आणि तिथनं घेऊन जाणारा पण आपल्यातलाच असतो. नेऊन त्याची विल्हेवाट लावणारा पण आपल्यातलाच असतो. हे कसले देव आहेत? केलेले. गावामध्ये एक नेते येणार होते. नेते कोण येणार होतं गावामध्ये? नेते. आता नेते मंडळी गावात यायची म्हणल्यावर किती धूमधाम असते व काय पताका काय, बेंजो काय, काय काय सगळं अगदी धूमधाम सगळं चाललेलं असतं. नेते येणार म्हटल्यानंतर पण नेता कधी गावात वेळेत येतो का हो? नाही येत. सकाळी 8 सांगितले तर संध्याकाळचे 8 वाजतात की नाही, तोपर्यंत आपण त्यांची वाट पाहत बसतो. तर एक नेता येणार, 12 तासाचा वाट पाहतोय. मग एक इतका जीवापाड नेत्यावरती प्रेम करणारा तुमच्या आमच्यासारखा असतो आणि त्यानं आपल्या मुलाला घेऊन बरोबर गेलेला असतो गावात. का? तर नेते येणार आहेत म्हणून. दिवसभर पोरग त्याच्या बरोबर फिरत असतं पण याचं मुलाकडे लक्ष नसतं. त्यानं पप्पा मला थोडं भूक लागली, काहीतरी द्या. अरे थांब र, थोड्या वेळानं देतो. असं करत करत त्यानं बराच वेळ घालवला आणि संध्याकाळी नेमकं नेते यायच्या वेळेस पोरग पण वैतागलं होतं. म्हणलं पप्पा आता मला शौचविधीला जायचंय. कुठं जायचंय? शौचविधीला जायचंय मला, पोटी आली, मला काय करू? त्यावेळी पप्पा म्हणतात अरे असं करू नको, बघ दिव्यांच्या गाड्या सुद्धा आलेल्या आहेत, नेते मंडळी जवळ आलेत आणि आता मी तुला कुठं घेऊन जायचं बर? तर पोराला काय कंट्रोल होत नाही. अगदी सहज पप्पा बोलून जातात, जा कुठंतरी जाऊन बस आणि ये. काय? कुठंतरी जाऊन बस आणि ये. पोरग पळत पळत जातं, रस्ता क्रॉस करणार असतं पण ते क्रॉस सुद्धा करू शकत नाहीत, मध्येच बसतं, रस्त्याच्या मध्येच बसतं आणि आपला विधी आटपून आपल्या वडिलांकडे येतं. आता पोरगा आलं विधी आटपून, पण जे गुलालाची पोती घेऊन असतात ना 4 चौघे, चला नेते आलेत नेते आलेत, आता ते बरोबर तिथं गेल्यानंतर त्यांना ती दिसतं की ह्या पोरानं इथं घाण केली म्हणून. मग ते आता म्हणतात की काय डोकं चालवायचं, ही साईडला तरी कोण काढायचं? मग त्याच्यातला एक म्हणतो आपण एक आयडिया करूया. त्याच्यातला गुलाल मूठ भरून घेतो आणि त्या घाणीवरती टाकतो. टाकल्यानंतर पुढचा पण गुलालवाला येतो, तो म्हणतो इथं काय आहे बरं, गुलाल टाकलाय काहीतरी दिसतंय, म्हणून चौघेही त्याच्यावरती काय करतात, गुलाल टाकतात. गुलाल टाकल्यानंतर होतो प्रकार असा, नेते मंडळी आले, त्यांच्या बरोबर 4 चौघ असतात का नाही, बॉडीगार्ड म्हणून असतात की नाही. मग पहिल्यांदा ते गाडीतून उतरतात आणि ते आपलं गुलाल दिसतोय, काहीतरी देवाचं स्थान दिसतंय म्हणून ते 4घे जण बॉडीगार्ड म्हणून आलेले ते काय करतात, दंडवत घालतात. आता नेते मंडळी काय करतात माहितीये का, एकादशी कधी माहित नसते कधी येते, पण त्या दिवशी मात्र लय आवाडणार, आम्ही मंदिरात निघालोय, वाकून पाया पडायचं, दंडवत घालायचं. नेते काय करतात, गाडीतून उतरतात
आणि उतरता क्षणी डायरेक्ट झोपूनच दंडवत घालतात. इथं मोठं स्थान दिसतंय. कशाचं? देवाचं स्थान दिसतंय. हे कसले देव झाले? केलेले देव. आपण करतो, आपण चुका करतो, त्याला ते देव म्हणजे देवाचं स्वरूप प्राप्त झालं, हे चुकीचं आहे महाराज. केलेले देव कधीही नसतात. देव स्वयंभूच आहेत खरं. हे केलेले देव झाले. पण ऐका, यापुढे तुम्हाला जाऊन सांगेन मी झालेले देव कसे असतात. आता फार गोड चिंतन आहे, पण तुमची तेवढी ऐकायची वेळ पण आपल्याकडे फार कमी आहे. त्यामुळं आता तुम्हाला मी सांगेन झालेले देव. ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकोबाराय असतील, हे झालेले देव आहेत. स्वतःच्या तपश्चर्येने झाले, स्वतः त्यांनी प्रयत्न केले म्हणून झाले. कसे झाले? ज्ञानोबाराय खूप गोड वर्णन करतात ज्ञानेश्वरी मधून. जे ज्ञान जयाच्या हाती, तोची समर्थू मुक्ती, जैसे शतमक संपत्ती स्वर्गीची ये, का शतैक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा, तोची करी ब्रह्मा आणूनो हे. इंद्रत्व प्राप्त करायसाठी 100 वेळा कुठं जन्म घ्यावा लागतो? 100 वेळा किती यज्ञ? एका जन्मामध्ये 100 वेळा. ज्यावेळी इंद्रत्व प्राप्त करायचंय ना, 100 वेळा यज्ञ पूर्ण केल्याशिवाय इंद्रत्व प्राप्त होत नाही. किंवा ब्रह्मत्व प्राप्त करायचंय तर ब्राह्मण कुटुंबामध्ये 100 वेळा जन्म घेऊन ब्राह्मणांचीच कार्य करावी लागतात. तेव्हा ब्रह्म म्हणून जन्माला येऊ शकतो. हे ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतायत. आणि तिसरा देव राहिला म्हणजे स्वयंभू जो आहे, जो सर्वांच्या वरती चतुरा जो शिरोमणी आहे, असा माझा लावण्याचा गाभा पांडुरंग परमात्मा. काकड्यामध्ये खूप गोड प्रमाण आहे बघा. असलेले, झालेले आणि केलेले देव मध्ये हे जे स्वयंभू आहेत, चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खानी, मुकुट सकळा मनी, धन्य तोची विठोबा. एक पांडुरंग परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक हा स्वयंभू आहे. त्याला कोणाची गरज आहे का? नाही. स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या सर्वस्व आहे त्याच्याकडे. म्हणजे आपण सर्व जे आहोत ते त्याच्यामुळे आहोत, असा तो स्वयंभू. म्हणून हे कसे आहेत? आपण काय काय पाहिलं? केलेले देव, झालेले देव आणि जे असलेले देव आहेत. असं आम्हाला तुकोबारायांनी सांगितलं, शरण जावं. कोणी जावं? जीवानं जावं. शरण जावं. कोणाला जावं? देवाला जावं. आणि शरण कसं जावं ते महाराज अभंगाच्या मनवोनी चरण जावे, मनवोनी चरण जावे, मनवोनी चरण जावे, मनवोनी चरण जावे, मनवोनी चरण जावे,
झोपलेले जागे व्हा. तर बघा, मन उनी शरण जावे सर्व भावे देवाशी, पहिल्या चरणावरती आपण आलेलो आहोत. कसं सांगितलंय शरण जायला? सर्व भावे. मग मला एक जण म्हणाला, महाराज इथं आम्ही दोघच भाव आहे, बाकीचे चुलत मावस मानलेले कोणच नाही तिथं, मग कसं जाऊया? मी म्हणलं, अरे सर्व भावे म्हणजे प्रेमाने, आपुलकीने, श्रद्धेने जर तू देवाला शरण गेला तर का नाही देव तुला पोटाशी घेणार? हा, सर्व भावे याचा अर्थ कसं? आपुलकीने, प्रेमाने आणि विश्वासाने देवाला शरण जायचंय. पण आपण विश्वास जिथं ठेवायचा तिथं ठेवत नाही, जिथं नको तिथं पटकन ठेवतो की नाही? ऐका, 4 ठिकाणी आपण किती सहज विश्वास ठेवतो. एसटीच्या ड्रायव्हरवर ठेवतो का नाही विश्वास? सहज विश्वास ठेवून जातो एसटी ड्रायव्हरवर. अजून बायकोवर ठेवावा का? ठेवावा. बर, अजून कोणावर विश्वास ठेवतो? तुम्ही ज्यावेळी सलून मध्ये जाता दाढी करायला त्यावेळी नावेवर ठेवता. आणि अजून कुत्र्यावर. अगदीच 4 गोष्टींवर आपण विश्वास सहज ठेवून जातो. ऐका, संपतरावांच्या घरी गणपतराव भेटायला जातात. संपतरावांच्या घरी गणपतराव भेटायला गेलेत आणि गणपतराव घरामध्ये टीव्हीवरती बातम्या बघत बसले. आणि संपतराव दारात जातात आणि जसं गाडीवरून खाली उतरतात तसं कमर एवढ्या उंचीचं कुत्र, किती कमर एवढ्या, आला आणि म्हणतं, नमस्कार, या या या. आलात का? म्हणेल का? नाही. भाऊ सुरूच करेल का नाही? अहो हाडा, मी संपतराव, अहो हाडा. एवढं प्रेमानं जरी बोलला तर कुत्र मागं सरल का? नाही ना सरणार. नाही सरणार, कारण त्याला सांगायची गरज नाही तू चाव, ते आपोआप त्याचं काम करणार. त्या कुत्र्यावर आपण एवढा विश्वास ठेवतो, मालक पण घरातून बाहेर येतो, अरे संपत तू कधी आलास? अरे आला, मला बोलायला येईना, एवढी भीती वाटते. कशानं? कुत्रा अंगावर आलं एवढा. अरे तो काहीच करत नाही, दिसायलाच मोठा आहे. कोण म्हणतंय? मालक म्हणतोय कुत्रा दिसायलाच मोठा आहे, तो काही करत नाही. कुत्र्यावर विश्वास ठेवावा का? कुत्र्यावर म्हणते मी, कुठल्या? आपल्यातल्या, म्हणजे जे आपल्या घरी पाळतो आपण, त्या कुत्र्यावर विश्वास ठेवावा का? नाही ठेवावा. कुत्र्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही. ऐका, एसटी महामंडळातून महिला तर बऱ्याच प्रवास करतात आणि आमची महिलांची ट्रिप निघाली. कुठं? आता आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला गेलो आणि तिथं गेल्यानंतर बायका एवढ्या बिंदास्त झोपतात. एसटी कसाऱ्याचा घाट तुम्हाला माहितीये? आम्ही तिकडे गेलो, नाशिकवरून मुंबईला यायला लागलो. कसाऱ्याच्या घाटात 1 इंच अर्धा इंच जरी एसटी इकडं तिकडं झाली ना, ओम नमः शिवाय केल्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत एक 2.25 क्विंटलच्या आजी आणि एक 1.25 क्विंटलच्या आजी माझ्या शेजारी बसल्या होत्या. किती? 2.25 क्विंटल म्हणजे लक्षात येतंय का? किती किलो? 175 किलोच्या आजी. मला पण बॉडीगार्ड जवळ बसल्यासारखं वाटत होतं. म्हणलं बरं झालं, दोघी मजबूत पार्टीत आपण बसलेलो आहोत. झाला घाट सुरू झाला, रात्रीचे 12-1 वाजलेले आहेत. ज्याच्याकडे पाहिल त्यानं डोळे बंद केलेत आणि झोपले. ज्याच्याकडे पाहिल, मला कुठं झोप लागतीया, जर काय झालं गाडी खाली गेली तर माझं कसं व्हायचं? मग 2.25 क्विंटलच्या आजी उजव्या हाताला, 1.25 क्विंटल आजी डाव्या हाताला. मी हळूच असं तोंड फिरवलं. भीती पण वाटते, घाटाची भीती वाटते. सगळे झोपलेत निवांत. ड्रायव्हर काकांचं एकट्याच चाललंय आणि ड्रायव्हरकडे मी उठून जरा पाहिलं तर ते पण या पद्धतीनं बघा, डोळे मिचकावत त्यांची गाडी घाटातून सुरू होती. आता करावं काय? आणि मी जसं 2.25 क्विंटलच्या आजीकडे पाहिलं, आ केलेला. पहिली गोष्ट आ केलेला, डोळे अर्धे उघडे, केस पांढरे विस्कटलेले. बघून बघता क्षणी असं वाटलं की आता मला 100% मरण निश्चित आहे. आणि पाहून पण नाही गप्प. त्यांच्याकडे बघितलं तर आजी निवांत झोपलेत. आता म्हटलं ह्यांनी जर आपल्याला खाल्लंच तर करायचं काय? राम 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 राम. आता काय खरं नाही म्हणून तोंड फिरवलं. 1.25 क्विंटल काय म्हणतंय बघावं म्हटलं, म्हणून 1.25 क्विंटलच्या आजीकडे तोंड फिरवलं. आणि त्या आजीकडे जसं पाहिलं तर ह्यांनी काय तोंड जास्त वाचलेलं नव्हतं, मापात होतं. 5वा घेर नव्हता त्यांचा, यांचा 5वा घेर होता, मापात होतं. पण फक्त डोळं बुबळाईत डोळ्याची ती पांढरी दिसायची. असं करून झोपलेली आजी. आता म्हणलं हळूच नजर त्यांच्याकडे नेली तर त्या पण माझ्याकडेच पाहत होत्या. जसं काय म्हणत
आता काय खरं नाही, इकडं खाऊ का इकडं खा. कुणावर विश्वास ठेवून आपण हे करतोय? कुणावर विश्वास ठेवलाय? ड्रायव्हरवर. गाडीच्या ड्रायव्हरवर आपला एवढा विश्वास आहे. अरे जो जगाचा बाप माझा ड्रायव्हर आहे, ज्यानं ही संसार रूपी नौका तुम्हाला दिली, पण स्वतः त्याचा मालक तो झालाय, पण त्याला आपण विसरतो आणि आपण ड्रायव्हर वरती विश्वास ठेवतो. ज्ञानेश्वरीत त्याच्यासाठी सुद्धा एक ओवी आहे बघा. नामाचिया सहस्त्रवरी नावाइया उधारी सजुनिया संसारी तारू झालो. म्हणजे मी स्वतः तुमचा ड्रायव्हर बनवून आलेलो आहोत. फक्त तुम्हाला कुठं जायचंय ती कुणी ठरवायचंय? तुमचं, तुम्ही ठरवायचंय. देवाने वाचा दिली, पण काय बोलावं ते आपलं आपण ठरवायचंय. देवानं चालायला 2 पाय दिले, कुठं जावं आपलं आपण. पाऊले चालती पंढरीची वाट, पण आपण त्या पाऊलाच्या वाटेनं जातो का? नाही. पाऊले चालती दुकानाची वाट, घेती 2च घोट, पण होती सपाट. या पद्धतीनं आपली पावलं जातात. किंवा मुखातून बोलताना एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, मोठा वक्ता सांगितलंय तिथं की या बोलायसाठी, तुम्ही थोडंसं वक्तव्य करायसाठी, आणि त्यानं जर वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा तिथं येऊन सुरुवात केली, आलेले सर्व नातेवाईक, पाहुणे मंडळी, या सर्वांकडून आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली. कोण म्हणतंय? वक्ता. काय बोलावं या गोष्टीचं सुद्धा भान राहिलं पाहिजे. बघा, गीता ध्यानात एक श्लोक आहे, मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. अरे त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचंय ना, तर मुखानं चांगलं बोला. दिलेत ना 2 पाय, चांगल्याच रस्त्याने जावा. का नाही तो तुमच्याकडे घेणार, तुम्हाला त्याच्याकडे तुम्हाला घेणार. तर अशा पद्धतीनं काय सांगत होते? विश्वास. कुत्र्याचा झाला, ड्रायव्हरचा झाला, आता आपण न्हाव्याकडे जातो आणि निवांत खुर्चीवर काय काय घोरत बसतात. निवांत तुझं ज्यावेळी होईल त्यावेळी सांग. आणि त्यानं जर इथनं इकडं अर्धीच बाजू केली, नाही केली, हे अर्धच केलं ना अर्ध तसं ठेवलं तर ना तेरे ना ना गजनी होईल का नाही? मग किती विश्वास ठेवतो आपण? विश्वास देवावर ठेवायचा आहे. विश्वास आपण त्या नाव्यावरती ठेवला. एवढंच नाही, अजून 4थी गोष्ट राहिली महत्वाची. कुणावर विश्वास ठेवतो आपण? पुरुष मंडळी, बायकोवर सांगितलं विश्वास ठेवतोय. सांगितलं का नाही तुम्हाला? आपण बायकोवर किती विश्वास ठेवतोय? बर, तिनं वाढून आणलेलं ताट उष्ट करून आणलंय का चांगलं आहे ते तुम्हाला माहित आहे का? नाही माहित. तरी सुद्धा तुम्ही पूर्ण श्रद्धेनं ते खाता. बरं, त्याला तेलाचीच फोडणी दिली का पॉयझनची ते तुम्हाला माहित आहे का? माहित आहे का तुम्हाला? नाही माहित. तरी सुद्धा आपण तिच्यावर विश्वास ठेवतो. हा संसारच पूर्ण दुःखमय आहे. संसार म्हणजे केळीचं पान आहे बरं का. केळीचं पान. केळीचं पान फाटलं की शिवता येतं का हो? येतंय का शिवता? अहो, जेवढं शिवाल तेवढं दुसरीकडेच फाटत जातं. तसं संसाराचा ही जो आपलं संसार रूपी जो नौका आहे ना, ती शिवत असताना कधीच तो संसार परिपूर्ण होत नाही. कधीही पूर्ण संसार होत नाही. म्हणून आपण विश्वास ठेवताना देवावर ठेवायचा. या संसार रूपी जीवनात विश्वास कोणावरती ठेवू नका. त्या भगवंताला सांगा, मी तुझं लेकरू आहे, तुला माझी प्रत्येक चूक पोटात घालून घ्यावीच लागल, पण त्यासाठी तुम्ही सर्व भावाने त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून देवाला जवळ करा. आणि प्रेमाची गोष्ट सांगायची तर आपण प्रेमानं भगवंताला भजतो का? मला सांगा, 100% प्रेम आहे, कुणाला किती द्यावं? आता कुणीतरी एक जणांनी बोला. बाबा तुम्ही बोला. 100% प्रेम आहे, तुमचं संसारावर किती टक्के प्रेम आहे? किती टक्के? बोला, काय तुम्हाला जे वाटतंय ते बोला. बोला, पण पटपट बोला. हर्षद महाराज, संसारावर किती प्रेम आहे सांगा? नाही. अरे कुणीतरी बोलल्याशिवाय कसं? आपल्याला ते सोडवायचं आहे म्हणल्यावर कुणीतरी बोलवावंच लागेल. सांगा दादा, तुमचं संसारावर 100 पैकी सांगा, तुमच्या मनात जो आकडा असेल तो सांगा. किती टक्के प्रेम आहे संसारावर? 100%. 100च. बायकोवर? फोड करा पटपट. किती टक्के? बायकोला किती टक्के द्याल? किती टक्के द्याल? बोला की पटपट बोला. आता आपल्याला वेळ पण कमी. किती टक्के बायको? सांगा ना, तुमच्या मनात जो आकडा येईल तो सांगा. किती टक्के बायकोला? 25% देऊया. 25%. किती? 25. ठीक आहे. 25 बायकोला. त्याचबरोबर मुलाबाळांना किती? किती मुलाबाळांना? 25. 50 झालं. 50 बाकी आहे, लक्षात ठेवा. शेती आहे सगळ्यांना.
शेतीवर किती? शेतीवर किती प्रेम असतं? 25. हा, राहिलं किती? 25 राहिलं. आता शेती झाली, घर चांगलं बांधलेलं असल्यावर घरावर किती टक्के? 25. 100 संपलं. देवाला? देवाला प्रेम शिल्लक नाही राहिलं. नाही. ऐका, एखाद्यानं जर नवीन 4-5 मजली इमारत बांधली असेल आणि भाडेकरू त्याच्यात ठेवले असतील आणि त्या जर भाडेकरून एखादा खेळा त्या भिंतीवर ठोकला घराच्या, तर त्या मालकाला घरातला खेळा पाहून हृदयात खेळा ठोकल्यासारखं वाटतं. एवढं घरावर प्रेम असतं बरं का काही काही जणांचं. एवढं प्रेम घरावरती असतं. एवढंच नाही तर बघा, आता तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही पटपट उत्तरं देत नाही, त्यामुळे मी जास्त विषयांतर करत नाही. पण या पद्धतीनं जर प्रेम करायचंय, आपल्या शेतामध्ये ऊस लावतो आपण, त्या ऊसाच्या मध्ये ढालीच्या ढाली का पडणार, पण बांध कोरल्याशिवाय राहणार नाही. बघा, प्रेम कशावर करतोय? जे मिथ्य आहे, जे खोट आहे, जे कधीच खरं नाही. आपण इथं आहोत, आपण अगोदर होतो का नाही आपल्याला माहितीये का? किंवा आपण नंतर कशाच्या जन्माला जाणार हे आपल्याला माहितीये का? आता जे आहे ते आपण प्रारब्ध भोगतोय कर्मानुसार. आता आपण सर्व मनुष्य देहात आलेलो आहोत, पण आपलं पाप पुण्य सगळ्यांचं बरोबर आहे. दोघांचंही पाप पुण्य सगळ्यांचंच पाप पुण्य बरोबर आहे. त्यामुळे आपण मनुष्य जन्मात आलोत. पण आताची कर्म पुढचं प्रारब्ध ठरणार आहे तुमचं. तुम्हाला कशाचा जन्म येणार आहे ते आताच्या कर्मावरून ठरणार आहे बरं का. तुम्ही काय करता, कशा पद्धतीनं करता, त्या भगवंताला किती प्रेमानं जवळ घेता, याच्यावर ठरणार आहे ते तुमचं प्रारब्ध. आपण कुठपर्यंत आलो होतो, कुठून बाहेर निघालो सांगा? कोणाच्या आहे का लक्षात? आहे का लक्षात कोणाच्या? सर्व भावे जाताना आपण विश्वास, प्रेम आणि श्रद्धेनं. रामायणामध्ये खूप गोड दृष्टांत आहे बघा. गंधमादन नावाचा वानर, गंधमादन नावाचा जो वानर आहे, त्यानं ज्यावेळी रावणाच्या सैन्यामध्ये फसला गेला आणि तिथं फसल्यानंतर त्याला आपल्या सैन्यात येता आलं नाही, त्यावेळी कुंभकर्णाचा सहज नजर त्या वानराकडे गेली. असा हातात उचलून घेतला गंधमादनाला आणि हातात उचलून घेतल्यावर त्याला एकच वाक्य तो बोलला, एक तर मरण पत्कार, नाहीतर आम्हाला शरण ये. कोण म्हणालं? कुंभकर्ण, राक्षसी वृत्तीचा कुंभकर्ण म्हणाला. त्यावेळी गंधमादन म्हणाला, मला मरण आलं तरी चालेल, पण मी तुला शरण येणार नाही, कारण माझा भगवंत त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मरायला म्हणलं तरी तुझ्या दारात इथं तयार आहे. राम 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 नामाचा जप सुरू केला. जसं काही हातावरती त्या वानराला चिरडलं आणि रक्ताचे थेंब ज्याच्या अंगावरती पडले, त्या रक्ताच्या थेंबातून एकच नाद गुंजत होता, राम राम राम. अशा पद्धतीची शरणागती पाहिजे. आपण जातो का देवाला शरण? एवढ्या सहजतेने नाही जात देवाला शरण. अहो, काही लोक देव मानायला सुद्धा तयार नाही येतो. आणि मग हे शरण जा म्हणून का सांगितलं? जीवानं जा, देवाला जा, सर्व भावे जा. आणि शरण का जावं ते अभंगाचं द्वितीय चरण. तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, पार तो हा उतरील पार. भवदुस्तारा नदीचा भवदुस्तारा नदीचा नदीचा भव
नदीचा का शरण जायचंय हो? हा संसार रूपी जो अवघड मार्ग आहे तो उतरून पार करणारा कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. त्याला जर तुम्ही अनन्यसाधारण भावाने शरण गेला तर का नाही तो तुमच्या हाकेला उभा राहणार. म्हणून त्याला सर्व भावे शरण जा. आणि कसं शरण जा? कारण तो भवसिंधू जो 15व्या अध्यायाची सुरुवातच आहे बघा गीतेच्या. ऊर्ध्व मूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्य वेदस्य वेदविद. ऊर्ध्व मूल उलट मूळच आहे संसाराचं. आणि या संसाराच्या उलट्या मुळाला फळं कशी लागतील? उलटीच लागणार. ते सुलट करायचंय आम्हाला. मग ते सुलट करण्यासाठीच तुम्ही काय करायचंय? तो तुमचा नदीचा पार मार्ग करून नेणार आहे. तुम्हाला अगदी किती जरी दुःखरूप असाल, दुःखाच्या जरी रस्त्यात असाल, तर तो तुम्हाला पलीकडे नेणारा आहे. जरी अपत्यशिळा व्याधी कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रिद्धी आली सांती. अरे एखादं अपत्य आलं तर दुर्जन माणसाची बुद्धी सज्जनाला नाही कळू शकत. नाही कळणार त्याच्या मनात काय चाललंय ते कधीच नाही कळू शकत. काही म्हातारी असतात बघा, आमच्या इकडूनच म्हातारे एक का नाही असं दुर्जन बुद्धीचं की गावातलं एक भजनी मंडळ 7 केली त्यानं. किती? 7 केली भजनी मंडळ. एखादा लग्नाचा टेम्पो निघाला ना वराड तर दुसराच मार्ग दाखवणार इकडे जावा म्हणून. अशी दुर्जन बुद्धीची सुद्धा काही माणसं असतात. आणि या माणसांच्या तावडीतून कचाट्यातून सोडवण्यासाठी तुकोबाराय म्हणतात की तो तुमचा संसार रूपी दुर्जन रूपी मार्ग आहे, तो बाहेर काढणार आहे. पण तुम्ही काय करा? त्याला अनन्य साधारण भावाने शरण जा. आता फार काही विस्तार करत नाही, पण ऐका, काही लोक तुमच्या आमच्यातली म्हणतात की आम्ही तर खूप मोठी पाप केलेत. पाप म्हणजे वेगळी संकल्पना आपल्या डोक्यात येते ना. पाप म्हणजे अगदी जाता जाता पायाखाली मेलेली मुंगी. भले असाधारण पाप आहे पण पापच आहे ना ते. तर ही मुंगी सुद्धा पापच आहे, मुंगी मारणं सुद्धा. मग असे आम्ही अनेक पापे केलीत, मग तो आम्हाला घेईल का सांभाळून? नाही घेणार ना. मग हा सांभाळून घेईल का नाही ते सांगण्यासाठी तुकोबारायांनी अभंगाच्या करुणा दाखवली. तुवा सनकाधिकाचे माने सायजू सौरसू केला पुतने. विषाच्यानी स्तनपाने मारू आली, स्तनामध्ये विष मारून आली. पण ज्यावेळी तिनं हात जोडले त्यावेळी त्यानं तिच्यावर करुणा केली आणि तिचं काय केलं? तिला सिद्धत्व प्राप्त करून दिलं, उद्धार केला पुतनेचा. किंवा शिशुपालाचं उदाहरण घ्या, त्यांचाही उद्धार केला. आता सर्वजण ताट बसा. पेंगताय त्यांनी जागे व्हा. हा, हात वरती करा. किती हात आहेत आपल्याला? 4. म्हणून तुम्हाला सांगतो, हे झालं संतांचं दातृत्व. आता मायेचं मातृत्व काय असते मी तुम्हाला 5 मिनिटात सांगेन. तर आज माझी माता रुक्मिणी आई माता हिचं द्वितीय पुण्यस्मरण, आणि या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मातेचं दातृत्व काय असतं तर ऐका. मुलगा आणि आई यांचं जे नातं असतं ते काही वेगळंच असतं. एक मुलगा आईला विचारतोय, आई अगं तू काय केलंस ग माझ्यासाठी? काय केलं तू? सारखे म्हणते तुझ्यावर खूप उपकार आहेत माझे, उपकार आहेत माझे. काय केलंस तू माझ्यासाठी? सांग बरं बघू. त्यावेळी आई म्हणते
मला शब्दात बाळा सांगता नाही येणार मी तुझ्यावर काय उपकार केले ते. मला शब्दात सांगता नाही येणार काय उपकार केले ते. पण मला फक्त एक रात्र देते, रात्रीत मी तुला सांगेन मी तुझ्यावर काय उपकार केलेत ते. असं म्हटल्यानंतर मुलाला वाटतं काय मागून मागते एक रात्र, एका रात्रीत असं काय सांगणार आहे तिनं माझ्यासाठी काय केलंय ते. म्हणून कोणाला विचारायला जातो, मंडवळी जिला मंडवळी, लग्नात मंडवळी, मंडवळी नाही मंडवळी म्हणते हो, मंडवळी बांधून घरी आणली ती मंडवळी म्हणजे बायको. तिला विचारायला जातो. सगळ्या तशा नसतात हा, याचा अर्थ तुम्ही चुकीचा घेऊ नका. माझ्या माता भगिनींचा मला खूप आदर आहे. तर ती जी त्याची बायको तिला विचारायला जातो, अगं आई म्हणती एकच रात्र दे, सांगेन माझं काय तुझ्यावर उपकार आहेत ते. त्यावेळी तो जातो. बायको म्हणते काही हरकत आहे, घरातली पिढा जाते ना, जाऊ द्या ना एक रात्र, काय आहे अट्ट सासूबाईंची. तर आई म्हणते की माझी एक रात्र फक्त सेवा करा, उद्या सकाळी मी माझा सगळा बोजा बिस्तारा आवरून मी माझ्या मार्गाने निघून जाईल, फक्त आजची रात्र माझी सेवा करा रे बाळांनो. त्यावेळी मुलगा म्हणतो ठीक आहे आई, एक रात्र तरी तुझी सेवा करायची ना. तर बायकोच्या म्हणण्याप्रमाणे पिढा तरी घरातून निघून जाईल. असं म्हटल्याबरोबर आजची रात्र ज्या सुननं सासूला कधी विचारलं नाही, आई तुमचं काही दुखतंय का हो, नाही विचारलं. आई तुम्ही जेवलाय का हो, नाही विचारलं. अहो काहीच नाही विचारलं, कधी विचारपूस केली नाही. अशी माझी आई नुसती हुंदके देऊन देऊन रडते. काय मन घायाळ झालं या. जसं की मुलानं आईला जर एखाद्या वेळी बोललं तर आईला तेवढ्यापुरतं वाईट वाटतं, पण पुढच्या क्षणाला तीच आई असते, बाळा जेवलास का, जेवण कर, बाहेर जर तुला जायचंय ना तर तू जा, पण पोटाला खा आणि मगच जा. कशी असू द्या, बोळी बाबडी असू द्या, जिला काही न कळू द्या, न शिकलेली असू द्या, आई ही आईच असते. सून संध्याकाळी त्या सासूला विचारायला येते, आई आजच्या जेवणात काय खाणार आहात. कोण विचारतय, सून. जिनं कधी बरं आहे का, तब्येत बरी आहे का विचारलं नाही, ती आज विचारते, आई तुम्ही संध्याकाळच्या जेवणात काय खाणार आहात. म्हणते जाऊ द्या. सासू म्हणते मला काही बनवू नको, माझं पोट अगोदरच भरलंय, तुला जे काय बनवायचंय ते बनव. असं कोण सांगतंय, सासू सांगते. सून म्हणते ठीक आहे, मी काय करते, पुरणपोळीचा स्वयंपाक करते. आज सासू उद्या नसणार आहे, पिढा घरातून बाहेर निघून जाईल, म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक सून बनवते. सर्वजण संध्याकाळी जेवतात. आई अंतकरणातून आलेल्या दाटक्या हुंदक्यामध्ये घास गिळते, एक एक घास गिळायला लागते. एक पोळी कशी बशी ताटातली संपवते. सर्वजण झोपायला जातात. रात्रीचा घड्याळात 12 वरती काटा आलेला आहे. माझ्या आईला झोप लागली असेल का, नाही. उद्या सकाळ उठून आपला परतीचा प्रवास करायचा आहे. अरे भगवंतानं मला इथं पाठवलंय, पण अर्ध्यासाठीच पाठवलंय असं मनात आलं. आई उद्याचा विचार करते. 12 वाजलेत, बरोबर 12 वाजले आणि सुनला आवाज द्यायची नाही विशात झाली आईची. माझ्या आपल्या मुलाला म्हणते, दाद्या ए दाद्या, अरे उठ मला तहान लागली रे दादा. मुलगा खडकन जागा झाला आणि जागा झाल्याबरोबर आईला म्हणाला, आई काय होतंय, दुखतंय काय, काय पाहिजे तुला. आई म्हणाली, बाळा काही नको रे, मला फक्त एक पाण्याचा तांब्या आणून दे, तहान लागली. पुरणपोळी खाल्ली ना. खरं तर तहान कशामुळे, कोरड कशामुळे पडली असेल मायबाप. रडून रडून घायाळ झालेली आई आहे. ती म्हणते मला तहान लागले. म्हणता क्षणी मुलगा किचन मध्ये गेला, तांब्या भरून आणला, आईच्या जवळ दिला. आई अर्धा तांब्या पाणी पिली आणि अर्धा तांब्या बेडशीट वरती सांडला. कुठं सांडला, बेडशीट वरती. सांडता क्षणी दादा म्हणतोय, आई सांडू दे मी काढतो. त्यानं ते बेडशीट काढलं, खालची गादी काढली, दुसरी गादी, श्रीमंत घरचा दादा आहे बरं का, दुसरी गादी टाकली, दुसरी बेडशीट टाकली. सर्वजण पुन्हा झोपले. आई पाण्याने तृप्त झाली. आईला काय वेळ जाईना झालाय, रात्र उजडना झालीये, कसं करायचं, माझ्या मुलाचा संसार कसा व्हायचा. 1 वाजता 1 तासांनी बरोबर आईने पुन्हा हाक मारली, दादा झोपलास का रे, झोप लागली तुझी. दादा थोडासा आता पहिल्यासारखा वेगाने उठला नाही बरं का. दुसऱ्या वेळी आईनं हाक मारल्यावर उठला. म्हणला, हा उठलो आई, बोल काय पाहिजे का तुला. आई म्हणाली, दादा काही नको, अरे माझ्या पुन्हा कशाला कोरड पडली रे.
मला एक तांब्या भरून पाणी आणून दे. पुन्हा दादा किचन मध्ये गेला, पुन्हा पाण्याचा तांब्या घेऊन आई जवळ आला. आईला पाण्याचा तांब्या दिला. जसा दिला आईनं त्याच्यातला एकच घोट पिला आणि अख्खा तांब्या त्या बेडवर सांडला. पूर्ण तांब्या त्या बेडवरती सांडला. आता दादाचा पारा किती चढला असेल हो. झोपीतून उठायचं, दुसऱ्या वेळीही असंच करायचं. पहिल्या वेळी ठीक आहे, बेडशीट बदलली, बेड तुझं सगळं बदललं, पण तू दुसऱ्या वेळी. तो म्हणला, काय आई हे असं का करतीस? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? तुला एवढा त्रास द्यायचा आहे? काय सांगणार आहे तू सकाळ उठून उपकार काय केलेस ते? हे दुसऱ्या वेळी सांगायची काय गरज, सांडायची काय गरज होती का? अरे नाही रे दादा, चुकून सांडला माझ्याकडून, मी मुद्दाम नाही सांडला आणि मी सकाळ अशीही जाणार आहे. तू एवढा माझ्यावर रागवू नको, फक्त एका रात्रीचा प्रश्न राहिला. झालं, पुन्हा सगळी झोपी गेले. 2 तास जाऊन दिलं. त्या आईने विवळत्या स्वरामध्ये पुन्हा एकदा आपल्या मुलाला आवाज दिला, दादा, अरे ये दादा, जरा उठतोस का रे? अरे मला पुन्हा एकदा तहान लागली रे दादा. आता 3 वाजता ज्यावेळी मुलगा जागा झाला, खडकन उठला आणि म्हणाला, असली पिढा आत्ताच्या आत्ता मेलेली बरी. कशासाठी तुम्हाला तिसऱ्या वेळी? तू मुद्दाम आम्हाला त्रास देतेस ना? जायचंच होतं तर न सांगता जायचं होतं. कशासाठी तू हे करते? असं म्हटल्याबरोबर तरी तांब्यावरून आणून दिला आणि म्हातारीनं तिसऱ्या वेळी मुद्दाम होऊन अर्धा घोट पाणी पिली, सगळा तांब्या त्याच्यात देखत बेडशीट वरती ओतला. आता त्याला अर्थ समजेना, हिला करायचंय ह्याच्यातून नक्की साध्य काय? हे झाल्यानंतर तो आईला म्हणतो, आई, का तू आम्हाला असा त्रास देते? तुला सकाळ जायचंय, तुला ह्याच्यातून काय सिद्ध करून जायचंय सांग ना. ऐका मायबाप, माझ्या आईचं मुलाला दिलेलं उत्तर असं आहे, दादा, फक्त 3 वेळा रात्रीचा बिछाना ओला झाला. किती वेळा? 3 वेळा पाण्याचा तांब्या सांडला. अरे 5 ते 7 वर्षाचा होईपर्यंत रात्रीतून 12 वेळा बिछाना ओला होत होता. किती वेळा? 12 वेळा. तुझी आई कधीच म्हणली नाही मी कधी बदलू बाळूत, कधी बदलू तुझा बिछाना? म्हणली का? नाही. रडायला लागला तर मांडीवरती घेतलं, मांडीचा पाळणा केला, अंगाई गीत गायलं, रात्रभर झोपली नाही का तर माझ्या मुलाची झोप पूर्ण व्हावी म्हणून जिनं रात्रभर आपल्या मांडीचा पाळणा केला. त्या आईनं जीवापाड पोराला जपलं. एवढंच नाही, एखाद्यानं प्रसाद म्हणून एखादा पेढा आईच्या हातावरती ठेवू द्या, आई गपकन कधीच खात नाही हो महाराज, कधीच खात नाही. नाही खात आई ती, का तर माझा दादा येईल, माझी दिदी येईल कोठून तरी आणि ती खातील. मुलगा सुद्धा बघा, आल्यानंतर जोपर्यंत लहान आहे, कोणाच्या बंधनात नाही, तोपर्यंत तो पण पटकन खात नाही. तो काय म्हणतो, आई तू खाल्लास, आई तू घेतलास. पण हा बदल होतो कधी तर नंतरच्या कालावधीमध्ये हा घडणारा बदल आहे. माय बापा हो, आई वडिलांची सेवा करा. खरं तर माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. कुठेही तीर्थयात्रेला जायची गरज नाही. तुम्ही पंढरपूरला जावं, तुम्ही पैठण देहूला जावं आणि तिथं मायबाप बघावे याची गरज नाही. अरे घरात असणाऱ्या आई वडिलांची सेवा करा, घरात वैकुंठ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे माझ्या भगवंताची. पण तुम्ही आम्ही काय करतो, आई वडिलांना विसरत चाललेलो आहे. विसरू नका. आई वडील सासू सासरे जरी आपले असले तरी मला सांगा, आपल्याला आपला नवरा कुणाच्यामुळे भेटला? सासू सासऱ्यांच्यामुळेच ना. त्यांनी जर त्याला जन्माला घातलं नसतं तर आपण इथं आलो असतो का? आपण ज्या घरात आहोत तिथं आलो असतो का? नाही. तर त्या नवऱ्यासाठी तेवढंच कष्ट सासू सासऱ्याने झेललेलं असतं. म्हणून सासू सासऱ्यांना जसे आई वडील आहेत तसेच सासू सासऱ्यांना सुद्धा तुम्ही काय करा, जपा. माझ्या प्रत्येक माता भगिनींना प्रत्येक मुलानं लाता दिलेत. तुम्ही म्हणसाल कसं काय महाराज? मला सांगा, गर्भामध्ये ज्यावेळी अर्भक 9 महिने आणि 9 दिवस वाढतं, किती लाता खाल्ल्या आपण? किती खाल्ल्या? पण ती लात खाल्ली त्यावेळी प्रत्येक माझी महिला आनंदली. ज्यावेळी बाळ लात देतं ना आतून, त्यावेळी तिला वाटतं हाय हाय सुखरूप आहे बरं का माझं बाळ, सुखरूप आहे, अशी विचार करणारी माझी आई आहे बरं का. आणि ती आई तुम्हाला कुठेही तीर्थयात्रेला जायची नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तर आई हे स्थान असं आहे, ती खरं तर घरातल्या घरात गजबजलेलं एक काय आहे हो, गाव आहे. आई म्हणजे लंगड्याचा पाय आहे, वासराची गाय आहे, दुधावरची साय आहे. किती उपमा आहे त्या आईला. समुद्राची उपमा द्यावी म्हटलं, समुद्र गडूळ चांगलं पाणी साठवून घेतो की नाही? घेतो. पण दुसऱ्या मिनिटाला पाणी खारट करतो, जे न जमिनीसाठी न पिण्यासाठी आपण वापरू शकत नाही. पण माझी आई अशी, मुलगा कसाही असू दे, एखादा
खूप हुशार असू दे आणि एखादा मंद असू दे, एखादा व्यसनी असू दे आणि एखादा चांगल्या मार्गाचा असू दे, दोघांनाही अमृताचा पान्हा पाजणारी कोण आहे? माझी आई आहे. कधी भेद करत नाही, माझा मुलगा हा असा आणि माझा तो तसा. आपली कितीही मुलं, आज इथं या कुटुंबात 4 मुलं आहेत, 4ही मुलांच्यासाठी आईचा जीव तेवढाच आहे. असं नाही की एकाच्या वरती जास्त, एकाच्या वरती, तेवढाच जीव आहे. आणि हेच खरं पुण्य म्हणजे आई वडिलांची सेवा करणं आहे. आणि हे पुण्य कमवायसाठी फार काही करावं लागत नाही बरं का. तुम्ही म्हणाल माझ्याकडे 100 कोटी रुपये आहेत, 99 कोटी रुपये तुम्ही घरातल्यांना देऊन टाका आणि फक्त माझ्या सरणावरती 1 कोटी घाला म्हणून सांगा, घालतील ना? नाहीत घालणार. बघा, घालतील का? नाहीत घालणार. 1 कोटी रुपये आपल्या सरणावरती कोणी घालणार नाही. 50 तोळे सासूचे दागिने अंगावरती आहेत, मरायच्या वेळी सुनेला 25 द्या, लेकीला 24 द्या आणि त्यांना सांगा फक्त 1च तोळा माझ्या तोंडात द्या. किती? 1च तोळा. नाही, किती घालता तू आपल्याकडे? 1 मणी, तोही फुटका. 1 फुटका मणी तोंडात घातला जातो. ऐका, ती राख परवाचते, ती सुद्धा चालली जाते. तो मणी कुठं भेटेल का? का तर ते सौभाग्याचं लक्षण आहे म्हणून. ऐका मायबाप, कितीही पैसा असू द्या, श्रीमंत असू द्या, गाडी बंगला, 2 बाजू, ज्या 2 तटबंदी आहेत, श्रीमंत गरीब असेल, श्रीमंताला नेलं, गरीबाला नेलं, एकाच स्मशानभूमीमध्ये जाळलं. परवा दिवशी एखाद्या अनोळखी व्यक्तीला दोघांची राख नेऊन द्या आणि सांगा ह्याच्यातला श्रीमंत कोण आणि गरीब कोण. कळेल? नाही. मातीतून आलं आणि याच मातीमध्ये आपण काय होणार आहे? जाणार आहोत. काही आणलेलं नाही, कुणीही काही बरोबर आणलेलं नाही. कितीही कमवा, खरं पण आता माझ्या माता भगिनी धातूच्या पाठीमागे लागलेत आणि पुरुष वर्ग कागदाच्या पाठीमागे. बघा, कुणाला लक्षात आलं असेल तर बघा, माता भगिनी धातूच्या मागे लागलेत आणि पुरुष वर्ग कागदाच्या मागे लागलेत. कसं काय? कसं काय? धातू म्हणजे काय? लोखंड? लोखंड नाही हो. लोखंड घालून कोण फिरतय का? नाही. माता भगिनींना सोनं पाहिजे, पाहिजे की नाही? मग ती नवऱ्यानं काही का करे ना तिकडं, पण आम्हाला सोनं पाहिजे. आणि पुरुष मंडळी कशाच्या पाठीमागे लागलेत? कागद. कागद म्हणजे पैसा. अजून एखाद्या बिल्डिंगचा कागद करायचा असेल, 7-12 उतारा जमिनीचा कागद कधी होईल या गोष्टीकडे पुरुष मंडळी पाठीमागं लागलेले आहेत. माझ्या महिला भगिनी या गोष्टींकडे, धातू. मग एखाद्या कार्यक्रमात जरी गेलं आणि एखादीच्या अंगावर 15 तोळे सोनं असेल तर 10 तोळेवाली तिच्याकडे जाते म्हणूनच जाते. मग तुमचं ते पेंडल छान दिसतंय, किती तोळ्याचं आहे? हा, मग ते आपल्या नवऱ्याने जमीन गहाण का ठेवना, विक नका, पण ते सोनं पाहिजे. महाराज, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, मातीच्या समान आहे, काही नाही. महिला भगिनींनो, आपला नवरा ज्या परिस्थितीत असेल ना त्या पद्धतीनं स्वीकारा. अरे काही म्हणजे आयुष्यामध्ये कुणाला काही बरोबर घेऊन जायचं नाही. माझी सीतामाता किती सोनं लिहिली होती, कुटीमध्ये, पर्णकुटीमध्ये, जंगलामध्ये आपल्या नवऱ्याच्या बरोबर साथ, तीही आनंदातच दिली तिने, है का नाही? आणि कैकेयीनं काय केलं? सगळं काही असून सुद्धा काही गोष्टींमुळे ती पाठीमागं राहिली. तिनं जो शाप दिला म्हणजे रामराजाला वनवासाला पाठवायचा, तो काय कसा ठरला? चांगला नाही शाप दिला. पण माझ्या सीतामातेनं जे केलं त्या पद्धतीनं करा. खूप काही श्रीमंत म्हणजे आपण नेहमी आपल्यापेक्षा वरच्याकडे पहा, तिथं पोचायचंय म्हणून. पण कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हट्ट करू नका. हट्ट करून कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू नका. कितीतरी जण आम्हाला चहा प्यायला चला म्हणून नेतात आणि सांगतात या कोपऱ्यापासून दिसतंय ना तिथपर्यंत सगळं आपलंच. अरे खालून माती म्हणते, अरे ज्याला तू आपलंच म्हणतोय ना ती माती म्हणते की तू याच मातीतून आलाय आणि याच मातीत जाणार आहे. हा, पण आजा मेला पंजा मेला गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आजा पंजाची परंपरा आहे की हे इथून तिथपर्यंत माझं आहे, नातू तरी वेगळं म्हणणार आहे का? नाही, सगळं माझंच आहे या पद्धतीनं. ऐका, लक्ष द्या. अरे तुम्हाला प्रगतीच करायची ना तर आपल्या घराच्या भिंतीवर घोड्याचं धावत्या चित्र लावून प्रगती होणार नाही. धावत्या घोड्याचं चित्र लावून प्रगती होणार नाही. जेव्हा तुम्ही त्या घोड्याच्या वेगाने धावचाल त्यावेळी तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही, एवढंच करून चालणार नाही. आपल्या घराच्या ज्यावेळी आपण दरवाजावरती शुभ लाभचं काय करतो, शुभ लाभ चिटकवतो. घराच्या दरवाजावरती शुभ लाभ लिहून शुभ लाभ होणार नाही. घरातल्या 2 जावांमध्ये आणि 2 भावांमध्ये ज्यावेळी एकी असेल तेव्हा घरात शुभ लाभ झाल्याशिवाय राहणार. अरे मोबाईलच्या स्क्रीनवरती
उगवत्या सूर्याचं चित्र, मोबाईलच्या स्क्रीनवरती उगवत्या सूर्याचं चित्र ठेवून तुमचं काम होणार नाही. त्या उगवणाऱ्या सूर्याच्या अगोदर तुम्हाला उगवावं लागेल, तेव्हा तुम्ही प्रगतीच्या दिशेने. एवढं आपण हे फक्त म्हणण्यापुरतं नाही बरं का, त्याचं दर्शन घ्यायला आपण अगोदर उठलं पाहिजे की नाही. दिवसाची सुरुवात आपली सुंदर झाली पाहिजे. या पद्धतीनं फार काही बोलत नाही, खूप वेळ झाला, 1 वाजत आलेला आहे. अभंगाचं चिंतन सुद्धा तुम्ही सर्वांनी खूप गोड पद्धतीने ऐकलं, सर्वांनी छान सहभाग दर्शवला. माझ्या तोंडातून बोलता बोलता जर चुकून एखादा शब्द गेला असेल तर तो माझा मला परत द्या. जे तुम्हाला घ्यावं वाटतंय ते घ्या. करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, या उक्तीप्रमाणे तर हे चिंतन झालं. हे तुम्ही सर्वांनी ऐकलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. त्याचबरोबर सर्वांनी गोड साथ, सर्व गायनाचार्य मंडळी, बाळकृष्ण महाराज असतील, अशोक महाराज, त्याचबरोबर हर्षवर्धन महाराज आणि भजनी मंडळ तुम्ही खंडाळीचे, खरंच खूप गोड आवाज आहे बरं का दादांचा सुद्धा. सर्वांचेच मनापासून आभार. श्रोतेजन मंडळी, तुम्ही सर्वांनी मला खूप छान अशी साथ दिली, त्यामुळे तरी हे शक्य झालं. नाही तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, या पद्धतीनं तर झालं. तर गोड भजन करा. ज्ञानेश्वर माऊली